काकडेंच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब नाहीये अशी माहिती मिळतेय। विक्रम काकडेंच्या नावाला पक्षातूनच विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे। पुण्यातल्या जिजाई बंगल्यावर सकाळी 9 पासून बैठक ही सुरू आहे। विक्रम काकडेंच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब नाही अशी माहिती मिळतेय। विधान परिषदेचे उमेदवारी आणखी निश्चित नाहीये। विक्रम काकडेंच्या नावाला पक्षातूनच नाही पण विक्रम काकडे यांच्या नावावरती निश्चित झाली का? अजून काही नाही, परीक्षेसाठी निर्णय घेतील। ठीक आहे, साधारणतः अशी चर्चा आहे की काही विरोध होत आहे काही नावाला। करू आपण। नाही अण्णा, काय नेमकी माहिती? हॅलो, आलो मी। विक्रम काकडे तर सुनील टिंगरे हे बैठकीतनं निघालेले आहेत आणि पक्ष कार्यालयात पोहोचत आहेत। आपण पाहू शकतो काय नेमकं या संदर्भात अपडेट येतंय ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र विक्रम काकडे यांच्या नावाला विरोध होताना दिसतो। विक्रम काकडे स्वतः सुनील टिंगरे हे एकाच गाडीतून बसून पक्ष कार्यालयाकडे निघालेले आहेत। विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्याची दुपारी 3 पर्यंतची वेळ आहे आणि आता 2.5 तास राहिलेला आहे। अजूनही नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। विक्रम काकडे यांच्या नावाला पक्षातूनच विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे। सकाळी 9 वाजल्यापासून हे बैठकीचं सत्र सुरू आहे। सुनेत्रा पवार यांची भेट सुनील टिंगरेंनी घेतलेली आहे। आपण नाराज नाही आहोत असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। मात्र तरी सुद्धा विक्रम काकडे यांच्या नावावर अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। पुण्यामध्ये सकाळपासूनच बैठकांचं सत्र हे सुरू आहे। पुण्याची जागा ही महायुतीमध्ये राष्ट्रवादीला सुटलेली आहे। या ठिकाणी नेमका कोणता उमेदवार राष्ट्रवादीकडून दिला जाणार याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या। विक्रम काकडे यांचं नाव जे आहे ते आघाडीवर होतं। काकडे यांच्या नावावरती निश्चित झाली का? अजून काही नाही, परीक्षेसाठी निर्णय घेतील। ठीक आहे, साधारणतः अशी चर्चा आहे की काही विरोध होत आहे काही नाव गेले तिकडे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। योगेश, काय घडतंय पुण्यात? राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे। या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिजाई बंगल्यावरती ही बैठक सुरू आहे। जी माहिती आता आपल्याला मिळते त्यानुसार विक्रम काकडे यांच्या नावाला विरोध होताना दिसतोय आणि राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांकडून हा विरोध होतोय अशी माहिती मिळते। गेल्या जवळपास तासाभरापासून बैठक या ठिकाणी सुरू आहे। राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि काही वेळापूर्वी सुनील टिंगरे जे शहराध्यक्ष आहेत ते देखील आता या बैठकीतून बाहेर पडलेले आहेत आणि त्यांना या संदर्भात ज्यावेळी विचारणा केली त्यावेळी 10 मिनिटात या संदर्भात निर्णय होईल अशी माहिती देखील सुनील टिंगरे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। मात्र ज्या पद्धतीने विक्रम काकडे यांचं सकाळपासून नाव चर्चेत आहे मात्र अद्यापपर्यंत त्यांना एबी फॉर्म हा देण्यात आलेला नाहीये। त्यामुळे निश्चितच या उमेदवारीवरून सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खलबतं सुरू असल्याचं पाहायला मिळतं। काही वेळापूर्वीच दिलीप वळसे पाटील त्यासोबतच सुनील शेळके हे या ठिकाणी पोहोचले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी या सगळ्या उमेदवारी संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। शंकर मांडेकर जे भोर वेल्ह्याचे आमदार आहेत ते देखील या बैठकीला आहेत आणि कदाचित थोड्याच वेळात या संदर्भातला जो सस्पेन्स आहे तो स्पष्ट होण्याची शक्यता आहे। मात्र अद्यापपर्यंत या बाबतीतलं स्पष्टीकरण पुढे होताना दिसत नाहीये। संजय काकडे देखील या ठिकाणी आहेत आणि संजय काकडे यांचे सुपुत्र विक्रम काकडे आहेत आणि ते आता या ठिकाणी त्यांची उमेदवारी निश्चित होणार का हे देखील महत्त्वाचं आहे। मात्र आता आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण हे सगळे राष्ट्रवादीचे नेते चर्चा करतायत। जवळपास तासाभरापासून ही बैठक आहे आणि एकूण विक्रम काकडे यांच्या नावाला का विरोध होतोय हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण एकूण पक्षातले जी काही नावं चर्चेत होती ज्यामध्ये सुनील टिंगरे, योगेश बहल ही नावं चर्चेत होती, यांना डावलून आता विक्रम काकडे यांना उमेदवारी देणं हे पक्षाला परवडणार आहे का हा देखील मुद्दा पक्षातले नेते चर्चा करतात। त्यामुळे कदाचित विक्रम काकडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब देखील होण्याची शक्यता आहे। मात्र सध्या तरी राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांकडून त्यांच्या नावाला विरोध होताना दिसतो आणि आपण पाहू शकतो या जिजाई बंगल्यावर सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते। या सगळ्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे आणि कदाचित थोड्याच वेळात या संदर्भातला तोडगा निघू शकतो। कारण विधान परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। 3 वाजेपर्यंत ही मुदत आहे आणि 3 वाजेच्या आत हा उमेदवारी अर्ज दाखल करणं बंधनकारक आहे। त्यामुळे या ठिकाणी विक्रम काकडे देखील पोहोचले होते, त्यांना मात्र अद्यापर्यंत उमेदवारी अर्ज मिळालेला नाहीये। त्यामुळेच आता या सगळ्या पक्षातल्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे की निश्चित काय या संदर्भातला तोडगा निघू शकतो। काही वेळापूर्वी सुनील टिंगरे यांना देखील या संदर्भातली विचारणा केली असता साधारणतः 10 मिनिटात स्पष्ट होईल की काय नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार आहे।
ठीक, धन्यवाद योगेश. दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.